27 मे पासून राज्यातील शासकीय धान्य गोदाममधील सर्वच्या सर्व हमाल बेमुदत काम बंद आंदोलनात उतरणार आहेत। सर्व शासकीय धान्य गोदाममधील जानेवारी 26 पासूनची हमाली मजुरी अद्याप मिळालेली नाही आहे। वारंवार शासनाला कळवूनही आमच्या हमाल पंचायतकडून कळवूनही तरी त्याची दखल घेतलेली नाही। तरी शासनानं ताबडतोब याची दखल घेऊन आम्हाला वेळेवर पगार व्हावा। नमस्कार। सांगली जिल्हा हमाल पंचायतीच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी समस्त सांगली जिल्ह्यातील हमालांनी धरणे आंदोलन केलेलं आहे। हे राज्यव्यापी धरणे आंदोलन आहे। त्यांचं जे जानेवारी 2026 पासून जी हमाली आहे ती हमाली अजून शासनाच्या वतीनं थकीत आहे। ती हमाली ताबडतोब मिळावी आणि इतर मागण्यांसाठी आज हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होत आहे। या हमाल पंचायतीचे नेते आपल्याबरोबर आहेत, मखदूम साहेब, आपण त्यांच्याशी बोलूया। नक्की काय मागणी राहिलेली आहे या आंदोलनापाठीमागे? महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा विभागाने गेल्या 24 तारखेला एक GR काढला आणि एक फतवा काढलेला आहे। आता सध्याच्या अन्नधान्याच्या रेशनिंगमधील अन्नधान्याच्या वाहतुकीच्या प्रणालीमध्ये फार मोठा बदल करून हे थेट वाहतुकीचं धोरण स्वीकारलेलं आहे। त्यामुळे जिल्ह्यातील जवळजवळ 11 गोडाऊनमधील 150 हमाल आणि त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे। येत्या 6 महिन्यात ही सर्व गोडाऊन बंद होणार आहेत। त्याचबरोबर राज्यातील संपूर्ण ह्या रेशनिंग उद्योगातील 10,000च्या वर हमाल आणि त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे। त्याकरिता आज 25 मे आणि 26 मे रोजी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ आणि माथाडी कामगार संघटना कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीनं संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासकीय धान्य गोदाममधील हमालांचे धरणे आंदोलन होत आहेत। यामध्ये उद्या शासनानं मंत्री महोदयांनी बैठक बोलवलेली आहे 4 वाजता। जर उद्याच्या मंत्रालयीन बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय निघाला नाही, तडजोड केली नाही, तर 27 मे पासून राज्यातील शासकीय धान्य गोदाममधील सर्वच्या सर्व हमाल बेमुदत काम बंद आंदोलनात उतरणार आहेत। याचबरोबर राज्यातील सर्व शासकीय धान्य गोदाममधील जानेवारी 26 पासूनची हमाली मजुरी अद्याप मिळालेली नाही आहे। हे महाराष्ट्र शासनच या हमालांचं मालक आहे। कलेक्टर आमच्याकडून काम करून घेतात, मात्र जानेवारी 26 पासूनची आज अखेर ती हमाली मजुरी मिळाली नाही आहे। ती त्वरित मिळावी। थेट वाहतुकीमधील काम हे सर्व शासकीय धान्य गोदाममधील नोंदित हमालांच्याकडूनच करून घ्यावं आणि माथाडी कायद्यातील तरतुदीनुसार माथाडी मंडळानं ठरवलेल्या दरानुसारच थेट वाहतुकीमधील हमाली मजुरी मिळावी आणि थेट वाहतुकीमधील माथाडी कायद्याची अंमलबजावणी कडक करावी। या मागण्यांसाठी राज्यभर आजपासून लाक्षणिक धरणं आंदोलन सुरू आहे। नक्कीच याबरोबर आपल्याबरोबर या ठिकाणी काही हमाल बांधव आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। मामा, काय आता अडचण येते? कारण 6 महिने झाले पगार तुमचे झालेले नाही, मजुरी मिळालेली नाही। जानेवारी 2026 पासून हमाली मिळालेली नाही आणि ती आत्ता लवकरात लवकर जमा करावी। काय अडचण येते? पगार आता सगळ्यांची उपासमारीची वेळ आल्या, शाळा चालू होणार आहे, तरी मुलांच्या शिक्षणासाठी अडचण आहे। काय घरभाडे थकीत झालेत, दुकानची बाकी थकीत आहे, त्यामुळं सगळ्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। मागणी काय आता शासनाकडे मागणी थेट ते ताबडतोब आम्हाला पगार मिळावा आणि थेट वाहतुकीत आपलं माथाडी कायद्याची अंमलबजावणी करणे। नक्कीच आपल्याबरोबर आणखी काही माथाडी बांधव आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। मला काय सांगाल, आता 6 महिने तुमचा पगार थकवलेला आहे शासनानं, काय आता तुम्हाला अडचणी या निर्माण झालेल्या? अडचणी म्हणजे जानेवारी 2026 पासून हमाली थकलेली आहे। सांगली जिल्ह्यात 150 आम्ही माथाडी कामगार आहे। त्यामुळं माथाडी कामगारावर 150 माथाडी कामगार उपासमारी वेळ आलेली आहे। शाळेच्या शिक्षणाचा खर्च असेल,
और इतर खर्च असेल, दुकान किराणा मालाचा बाजार असेल, हे सगळं स्थगिती झालेले आहे. वारंवार शासनाला कळवूनही, आमच्या हमाल पंचायतकडून कळवूनही तरी त्याची दखल घेतलेली नाही. तरी शासनानं ताबडतोब याची दखल घेऊन आम्हाला वेळेवर पगार व्हावा ही अपेक्षा करतो. दुसरी गोष्ट, थेट वाहतुकीमध्ये जे काय शासनानं अटी गाठल्यात, माथाडी मंडळाला वगळून आमच्या माथाडी कामगाराला आज गेली 20-25 वर्ष झालं आम्ही काम करतोय तिथं, त्यातून आम्हाला वगळून ठेकेदार पद्धतीवर त्यांनी जे केलेलं आहे ते जाग्यावर थांबवावं, जेणेकरून जेवढे महाराष्ट्रात हमाल कामगार आहेत 10,000च्या वर, त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये एवढंच मी सांगतो. नक्कीच या निमित्तानं या ठिकाणी माथाडी आणि हमाल जे बांधव आहेत त्यांना गेल्या 6 महिन्यांपासून जानेवारी 2026 पासून त्यांचे जे हमाली वेतन आहे ते मिळालेलं नाही. ते ताबडतोब सरकारनं द्यावं आणि या वाहतुकी संदर्भात जे काही नियम या शासनानं लावलेले आहेत ते लवकरात लवकर शिथिल करावेत, अशा तऱ्हेची मागणी या माथाडी कामगारांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेली आहे. अन्यथा उद्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांबरोबर या माथाडी कामगारांच्या नेत्यांची बैठक आहे. या बैठकीमध्ये योग्य तो निर्णय झाला नाही तर 27 मे पासून महाराष्ट्रभरामध्ये बेमुदत संप या हमालांचा केल्याशिवाय राहणार नाही. अशा शासकीय धान्य गोदामामध्ये काम करणाऱ्या हमालांचा करण्यात येणार आहे, अशा तऱ्हेचा इशारा देण्यात आलेला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.